मनोज दादा जरांगे पाटलांचं 6व्यांदा उपोषण सुरू आहे आणि त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सोलापूरला येत आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मनोज दादांच्या सभेचं आयोजन आम्ही करणारी ही सगळी मंडळी आहे। आम्ही सगळेजण मिळून ज्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री इथे येतील त्या दिवशी आम्ही त्यांना निवेदन करतोय की मनोज दादांचं उपोषण हे लवकरात लवकर संपलं पाहिजे, त्याच्याकडे गांभीर्याने या सरकारने बघितलं पाहिजे। मनोज दादा जे सांगतात ते तंतोतंत तशा पद्धतीचा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। सरकारने काही आपल्याच मराठा बांधवांनी इशारा दिलेला आहे की मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू, कसं पाहता या इशाराकडे, कारण हे कितपत योग्य आहे? काल सोलापूरमध्ये स्वघोषित मराठा समन्वयक माऊली पवार जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवत आहेत, लोकसभेत घेतलेलं टेंडर अजूनसुद्धा विधानसभेपर्यंत न्यायचं आहे, या दृष्टिकोनातून ते काल सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत, त्यांना आम्ही पाऊल ठेवू देणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे काय आहेत, त्यांना कोण रोखू शकतंय हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे। त्यांचा पाय नाही ठेवू देणारे, त्यांचा पाय जागेवर राहील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवणारे, महाविकास आघाडीचे 4 टाळके सोबत घेऊन स्वतःला मराठा नेता समजणारे यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक करू नका, तर यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा, मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्याची ताकद काय आणि आपण काय। कारण आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आणि ते बोलत असताना जरांगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान उघडत नाही, हे आम्हाला माहीत आहे। मनोज दादांचं नाव घेतलं तर मराठा बांधवाला असं वाटतं की माझ्यासाठी बोलतोय, पण हे माझ्यासाठी बोलणं नाही, तर स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी माऊली पवारनी केलेलं वक्तव्य आहे। कारण आत्ताच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून 4 कोटीचं टेंडर घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। मी जाहीर सांगू शकतो कुठल्या नावाने घेतले। याच शहर उत्तरच्या आमदारांचे पाय धरून कशा पद्धतीनं बायकोला स्वतःच्या त्यांच्या संस्थेत कामाला लावण्याकरता विनवण्या केल्या आणि मराठा समाजाचा मी नेता आहे, मग मला काहीतरी केलात तर समाजाची मतं तुम्हाला मिळतील, अशा पद्धतीचं वातावरण तयार करून फायदा घेणाऱ्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांवर बोलण्याची ताकद दाखवू नये। आपण काय आहोत आपल्या लायकीत राहून बोलावं, कारण आपल्यासोबत असलेली माणसं ही कधी निघून जातील आणि आपण कधी उघडे पडाल हे लक्षात येणार नाही। कारण आपल्याला असं वाटतं की हा समाजाची भूमिका, ही समाजाची भूमिका नाही, तर त्याच्या मालकाने दिलेली त्याला सुपारी आहे आणि ते वाजवायचं काम माऊली पवार करत आहे, एवढंच मी जाहीर सांगतो। उपोषण आंदोलनाचा इतका मोठा असलेला लढा व्यक्तिगत पातळीवर येतो असं वाटतं? उपोषण आंदोलनाचा लढा अशा पद्धतीनं जरांगे पाटलांचं नाव घेऊन वैयक्तिक चालूच नाही, या मताशी मी पण आहे। आम्ही कधीच असं केलं नाही की मनोज दादांचं नाव घेऊन आमचं राजकारण व्हावं। आम्ही आमची भूमिका जाहीर केलेली आहे। मनोज दादांना म्हणण्याप्रमाणे राज्य सरकारने आरक्षण तंतोतंत दिलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात कुठेही आम्ही राजकारणात जरी असलो तर ते असं द्या तसं द्या असं मी कधीच म्हणलं नाही। मनोज दादा जसं सांगतात तशा पद्धतीचंच आरक्षण द्यावं, या भूमिकेसाठी हे जरी भारतीय जनता पार्टीचे असतील, मी जरी असलो तरी आमची भूमिका, शिवसेनेत जरी भाऊ दिलीप भाऊ असते, आमची भूमिका तशी आहे। आम्ही कधीच आडेवेडे घेत नाही आणि कधीही आम्ही मनोज दादांचा वापर स्वस्वार्थासाठी केलेला नाही। काही लोक स्वस्वार्थासाठी मनोज दादांचा वापर आता करायला लागलेले आहेत। मागं सुद्धा तुम्ही बघितलं होतं प्रणितताई ज्या पद्धतीनं मनोज दादा सोलापूरला आल्यानंतर त्यांना बुके देण्याकरता कशा पद्धतीची धडपड करत होते, आणि आत्ता एवढे दिवस मनोज दादा उपोषण त्यानंतर एकदा झालं, आत्ता एकदा झालं, पण खासदार झालेल्या प्रणितताईला कधीच वाटलं नाही की मनोज दादांना लेखी स्वरूपामध्ये सगळ्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून। काय बोलले राज्यसभेमध्ये त्यांनी की मनोज दादांचं उपोषण संपवा। अहो मनोज दादांची मागणी काय होती, ज्या पद्धतीची मागणी होती त्या पद्धतीचं तुम्हाला तुमच्या तोंडातून बोलायला काय घडलं होतं, पण तुम्ही नाही बोलू शकलात। माझं तर स्पष्ट मत आहे, जी काही महाविकास आघाडीची पिलावळ इथं काम करते त्यांनी एक गोष्ट समजून घ्यावं की तुम्ही माऊली पवारांनी पहिला त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता की शेजारी उभारलेल्या लोकांनी असं लेखी स्वरूपात प्रणितताईंकडनं त्यांनी लिहून आणावं की मनोज दादा ज्या पद्धतीनं सांगतात की सरसकट ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं, हे लिहून आणण्याची ताकद प्रणितताईकडून आणण्याची माऊली पवारांकडे आहे का, आणि असेल तर त्यांनी लिहून आणून दाखव। ह्याच्या पुढच्या काळात मी त्याच्याबद्दल कधी बोलणार नाही, पण तो त्याच्याबद्दल बोलणार नाही, कारण त्यांनी आत्ता जे घेतलेलं टेंडर आहे त्याला अजून लोक विधानसभेपर्यंत चालवायचं आहे आणि ते विधानसभेपर्यंत त्यांचा अजेंडा पूर्ण झाल्याशिवाय त्याचं काम थांबत नाही। मी एवढं जाहीर सांगतो। बापू, तुम्ही जरांगे पाटलांचं जेव्हा इथं सभा झाली तेव्हा सगळ्यात मोठं नियोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं होतं, लिहून आणणार का?
जर त्यांनी लिहून आणलं तर? 100% मी एक सांगतो, एका पक्षाचा जरी जिल्हा प्रमुख असलो तरी माझी भूमिका ही जाहीर आहे की मुख्यमंत्र्यांनी तसं करावं, या भूमिकेशी मी आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, ह्या सगळ्यांनी, जे सत्तेत बसलेले जे प्रमुख नेते आहेत, यांनी सगळ्यांनी मनोजदादांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे मला फिरून नाही सांगायचं, मनोजदादा ज्या पद्धतीनं सरसकट सांगतात त्या पद्धतीनं हे दिलं पाहिजे, या भूमिकेचे मी आहे. मी हेच सांगतो, तू ज्यांचं काम करतो, ज्यांचं टेंडर उचललंय त्यांच्याकडून लिहून आण. कारण तू वारंवार सांगत असतो ना की अण्णा मतं नको, अण्णा मतं घाला, तर का त्यांच्याकडून लिहून का आणू नाही शकत? त्यांच्याकडून लिहून आणून दाखव की ज्या पद्धतीनं प्रणितताईच्या बाबतीत आपण सांगतो, आता अजून त्यांच्या नातवाला आणून इथं मध्ये उभा करायचं काहीतरी चाललंय ना त्यांच्याकडून, म्हणून म्हणलं प्रणितताईकडनं नको, तिच्या पप्पाकडनं लिहून आणा. पण एकदा लिहून आणा माऊली पवारने, लिहून आणा. आणि मग गणेश डोंगरे असतील, विनोद भोसले असतील, यांना सोबत घेऊन फिरावं. उगाच त्या दोघांना लोकांना घ्यायचं पिवडा आणि यांची भूमिका तशी आहे म्हणायचं. म्हणा ना एकदा की आमच्याकडे लिहून आणलेलं पत्र आहे म्हणून, मग बोलू आपण. बापू राजाभाऊ राऊत असतील किंवा जरांगे पाटील असतील, यांचा समन्वय करणारे मंडळी तुमच्या सोबत आहेत. बरोबर. पण सोलापूर शहरामध्ये हा जो निर्माण झालेला वाद आहे ते करण्यामध्ये हे लोक अपयशी ठरतात असं वाटतंय का? हा वाद मुळात नाही आहे, हा विचारांचा लढा आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा लढा लढत आहे. महाराष्ट्रात अशा अनेक संघटना, अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये काय अशी तुळ मात्र शंका नसायला पाहिजे की आम्ही कोण कोणाच्या नेतृत्वात काम करावं. हा जसं काका सांगितल्याप्रमाणे विचाराचा लढा आहे. काही लोकांनी जे दुकान मांडलंय ते दुकान बंद झालं पाहिजे. आणि का बरं? एका विशिष्ट माणसाला ताकद देण्याकरता, विशिष्ट पक्षाला ताकद देण्याकरता असं जर तुम्ही अजेंडा मनोजदादांचं नाव घेऊन वापरत असाल तर कदापि समाज म्हणून गप असणार नाही. तुम्ही एकदा समाजाचं मनोजदादांचं नाव सोडून तर बाहेरून बघा, मग कळेल. राहिला विषय मुख्यमंत्र्यांच्या सभेदिवशीचा, मुख्यमंत्र्यांच्या सभेदिवशी मी अजून सुद्धा पोलिसांना जाहीर आव्हान आहे की या पिलावळांना अटक करू नका, ह्यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा, मग कळेल कोणाचा शिंदे साहेबांचा पाय तर ठेवू देणार नाहीत, कांचा पाय जागेवर राहणार नाही. ही परिस्थिती त्या दिवशी त्यांना. हे बापू, तुम्ही असं म्हणताय की महाविकास आघाडीचा अजेंडा हे राबवत आहे, याचा अर्थ लाडकी बहीणला विरोध महाविकास आघाडी करू शकत नाही म्हणून हे करतात, असा आपला आरोप आहे? 100% खरं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पद्धतीनं महिलांना फायदा मिळाला आहे, ज्या पद्धतीनं सर्व महिला खुश आहेत, म्हणजे मला सांगा, लाडकी बहीण योजना करत असताना कुठल्या विशिष्ट समाजासाठी किंवा कुणासाठी नाही झाली, तर या समाजातल्या सर्वसामान्य गरीब महिलांसाठी ती योजना होती. त्यामुळं सर्व समाजातल्या महिलांना त्याचा लाभ मिळाल्यामुळं काय लोकांना आता काय करता येईना, महाविकास आघाडीच्या लोकांना, म्हणजे हे जे इथले काँग्रेसचे नेते असतील ते फिरतात ना, ते मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना स्वतःच्या वार्डामध्ये स्वतःच्या बायकोचे फॉर्म भरलेले पुरावे आहेत आमच्याकडे. आणि आता सरकारचा जर फायदा घ्यायचा, ठीक आहे, ती सरकारची स्कीम आहे, नक्की घ्या, पण तुम्ही लोकांसमोर त्या भगिनींना जाऊन काय सांगू शकत नाही. आणि ही लक्षात गोष्ट आल्यानंतर माऊली पवार सारख्या तथाकथित लोकांचा वापर करण्याचं काम पक्षाकडून चालू आहे. नमस्कार, मी विनोद धर्मा भोसले, माजी नगरसेवक, सोलापूर महानगरपालिका. आज दुपारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आगामी दौऱ्याबाबत जी पत्रकार परिषद घेतली होती, आणि ती पत्रकार परिषद घेत असताना या ठिकाणी आमच्या नेत्या खासदार प्रणितताई शिंदे यांच्याबद्दल व आमचे नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा प्रथमतः मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. कारण या ठिकाणी मला वाटतं की अशा प्रकारची वक्तव्य केवळ प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे करतात की काय, अशी या ठिकाणी मला शंका येते. कारण प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्या तरी मोठ्या नेत्यावर कायम बोलायचं, वास्तविक पाहता हाच मुद्दा त्यांनी लोकसभेच्या निकालानंतर वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी निर्माण केला होता. मी सांगू इच्छितो की लोकसभेमध्ये आपल्या पहिल्याच भाषणामध्ये खासदार प्रणितताई शिंदे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करत असताना माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण सरकारने हस्तक्षेप करून तात्काळ थांबावं, याचाच अर्थ असा होतो की मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य केल्या पाहिजेत. आणि त्यांच्या सर्व मागण्यांना प्रणितताई शिंदे यांनी इनडायरेक्टली पाठिंबा दिला की ते मागणी करतात की खासदार प्रणितताई शिंदेकडे तुम्ही लिहून आणा. मला वाटतं की ही जी मागणी आहे ही मुळातच हास्यास्पद अशी मागणी या ठिकाणी त्यांची वाढते. कारण सरकार या ठिकाणी माहिती असताना आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या पक्षाचे असताना विरोधी पक्षाच्या पत्राची गरज काय? तुम्हाला जर माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रश्नाबाबत, मराठा प्रश्नाबाबत जर आपणास गांभीर्य असेल तर तात्काळ त्या प्रश्नाला सोडण्यासाठी तुम्ही हस्तक्षेप करा.
वास्तविक पाहता अशा प्रकारचे वक्तव्य करून केवळ राजकारण करून स्वतःची पोळी वाजण्यापेक्षा आपण त्या प्रश्न सोडवण्यासाठी तो सरकार दरबारी प्रयत्न केला पाहिजे की केवळ विरोधी पक्षाकडून पत्र आणा असे मागणी करणं की मला वाटतं की हे योग्य नाही आहे. आणि तेच करत असताना सन्माननीय सुनीलकुमार शिंदे साहेबांबद्दल त्यांनी पप्पा असा उल्लेख केला. खरं तर अमोलबापू शिंदेना सांगू इच्छितो की आपण जो राजकारणामध्ये आपला राजकारणात जो श्रीगणेशा झालाय तो केवळ शिंदे कुटुंबियामुळे झालाय आपण विसरता कामा नये. आपल्याला नगरसेवक पद असेल, युवक काँग्रेसचं पद असेल, केवळ यांच्या कुटुंबियांच्या आशीर्वादामुळेच या ठिकाणी तुम्हाला ते प्राप्त झालं होतं आणि त्या संधी तुम्हाला दिल्या होत्या आणि हे आपण विसरता कामा नये. आणि तेच करत असताना राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करत असताना व्यक्ती कोणाच्या ना कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत असतो आणि आम्ही हे काम करत असताना कोणाचे तरी पिलावळ म्हणून संबोधन करणं हे चुकीचं आहे. तुम्ही सुद्धा कुणाच्या तर नेतृत्वाखाली काम करत आहात याचा अर्थ तुम्ही सुद्धा कुणाचे तरी पिलावळ आहात. कारण की राजकारणामध्ये काम करत असताना अशा प्रकारे 10-15 वर्ष चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा अशा प्रकारे तुम्ही उल्लेख करत असाल की ते मला वाटतं की ते निषेधार्ह बाब आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये यामध्ये राजकारण करण्यापेक्षा आपण मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि काही व्यक्तींवर ज्यांनी आरोप केले व्यक्तिगतशः ते व्यक्ती मौली पवार असतील ते स्वतः त्यांच्या आरोपांना उत्तर देतील. परंतु मला असं वाटतं की व्यक्तिशः आमच्या नेत्यांबद्दल त्या ठिकाणी बोलताना त्यांनी आगामी काळामध्ये भान बाळगावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. काल सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊलीदादा पवार यांनी काल प्रसारमाध्यमासमोर 25 सप्टेंबर रोजी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या संदर्भात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी भूमिका न घेतल्यामुळे त्यांना आम्ही सोलापुरात पाय ठेवू देणार नाही अशा वक्तव्यावर सोलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांनी असं म्हणाले होते की त्यावेळेस आम्ही माऊली पवार यांच्यासमोर प्रसारमाध्यमातून उभारलो असता आमच्यावर बोलताना गणेश डोंगरे व विनोद भोसले ही पिलावळं घेऊन माऊली पवार हे प्रसारमाध्यमासमोर बोलत आहेत असं बोलल्यानंतर मला अमोलबापू शिंदे यांना इशारा द्यायचा आहे की आम्हाला पिलावळ म्हणत असताना आपणही एक काळ याच काँग्रेसच्या पिलावळमध्ये राहत होता आणि सुकुमार शिंदेसाहेब प्रणिताई शिंदे यांच्यावर बोलताना आपणास एक सांगतो की आपलं राजकारणाची सुरुवात आणि समाजकारणाची सुरुवात ही फक्त शिंदे कुटुंबियामुळे झालेली आहे. अमोलबापू आपण बोलताना सांगितलं की पोलीस प्रशासनाला मी आवाहन करतो की या आंदोलकांना उघडे सोडा, हे काय करू शकत नाहीत. मलाही तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्यात हिंमत असेल अमोलबापू तर तुम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करा की खरंच यांना मोकळं सोडा. तर बघा मराठा आंदोलक काय करू शकतील मराठा आरक्षणासाठी हे संपूर्ण महाराष्ट्र बघेल. आम्हाला हिंमत दाखवण्यापेक्षा आपण एकनाथ शिंदे यांना सांगून मराठा आरक्षण कसं मिळवता येईल याकडे जास्त प्रयत्न केले तर बरं होईल. Like, subscribe, click on the bell.